नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या या चॅनलवरती, या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आयुष्यामध्ये थांबला आहात का तुम्ही, ही चूक करता का तुम्ही, आता थांबायचं नाही, मी तुम्हाला याविषयी बाळूमामांनी आपल्या भक्तांना सांगितलेले संदेश मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर चला करूया चालू व्हिडिओला. नमस्कार मंडळी. बाळूमामा नेहमी सांगत असत की माणूस संकटामुळे हरत नाही, तर स्वतः चालणे सोडतो तेव्हा हरतो. जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की माणूस थांबून जातो, अपयश येते, लोकांची साथ सुटते, पैसे भक्तांनो कमी पडतात, आपलेच लोक आपल्याच्या विरोधात जातात, मेहनतीचे फळ मिळत नाही. अशा वेळी भक्तांनो अनेक जण म्हणतात, आता माझ्याकडून काही होणार नाही. पण हाच विचार माणसाला मागे खेचतो. बाळूमामांचा संदेश होता की ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याने कधीही थांबू नये, कारण देव उशिरा करू शकतो पण अन्याय कधीच कोणावरती करत नाही. भक्तांनो, तुम्ही आज ज्या ठिकाणी अडकलात ती तुमच्या प्रवासाची शेवटची जागा आहे. तो फक्त एकच टप्पा आहे. अगदी भक्तांनो, नदी जर दगड पाहून थांबली असती तर ती समुद्रापर्यंत कधीच पोचली नसती. ती दगडाला वळसा घालते आणि पुढे जाते. तसंच भक्तांनीही अडचणींना वळसा घालून पुढे चालत राहावं. कधी कधी आपण सतत इतरांशी तुलना करतो, त्यामुळे आपल्याला वाटते की आपण मागे पडलो आहोत. बाळूमामा सांगत असत की आपल्या भक्तांना, अरे माझ्या लेकरांनो, प्रत्येकाचं नशीब आणि वेळ वेगळी असते. दुसऱ्याचा वेळ पाहू नका, स्वतःची वाट चालत राहा. आज अपयश आला असेल तर उद्या यश येईल. आज अंधार असेल तर उद्या प्रकाश येईल. थांबणारा माणूस संधी गमावतो भक्तांनो, पुढे जाणारा माणूस संधी निर्माण करतो. बाळूमामा म्हणत असत की शेतकरी बी पेरल्यानंतर रोज शेत सोडून जात नाही, तो संयम ठेवतो आणि पीक येण्याची वाट बघतो. लक्षात ठेवा. तुम्हीही तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. आज मेहनत करा, उद्या फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. लक्षात ठेवा. लोक तुमची टिंगल करतील, तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमी लेखतील, पण लक्षात ठेवा, गरुड जेव्हा उंच भरारी घेतो तेव्हा कावळे त्याच्यावर ओरडतातच. लक्षात ठेवा. म्हणून लोकांच्या बोलण्यामुळे थांबू नका. बाळूमामांच्या मते भक्ताने रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कालपेक्षा आज एक पाऊल पुढे गेलो आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. संकटे म्हणजे देवाची शिक्षा नसते भक्तांनो. संकटे म्हणजे देवाने दिलेली परीक्षा असते. परीक्षा कठीण असली तरी ती कायमची नसते, पण त्यातून मिळणारा अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतो. जो माणूस चालत राहतो त्याच्यासाठी नवे दरवाजे उघडत जातील. जो माणूस थांबतो त्याच्यासाठी आशाही थांबते. म्हणून बाळूमामांचा भक्तांना संदेश आहे, कितीही संकटे आली तरी थांबू नका. कितीही संकटे आले तरी थांबू नका. कितीही अपयश आले तरी हार मानू नका. भक्तांनो, कितीही अंधार दिसला तरी आशा सोडू नका. देवावर श्रद्धा भक्तांनो आणि सतत पुढे ठेवा. पुढे चलत राहा, विश्वास ठेवा, कारण आजचा संघर्षच उद्याच्या यशाचे पाया असतो. थांबणारे हरतात, चालणारे घडतात. श्रद्धा आणि प्रयत्न यांची साथ असेल तर अशक्य शक्य होते. म्हणून आता थांबायचं नाही, पुढेच चालत राहायचं. श्री बाळूमामा प्रसन्न. भक्तांनो, त्याचबरोबर भक्तांनो, काही भक्त असे असतात की एक दोन वेळा अपयश आले की ते स्वतःलाच दोष देऊ लागतात. त्यांना वाटते की आता सर्व काही संपले आहे. पण बाळूमामा सांगत असत की संपलं असं कधीच म्हणू नका, कारण देवाने तुम्हाला पुढचा दिवस आजच लिहून ठेवलेला आहे. जीवनात जेव्हा मार्ग बंद झाल्यासारखं वाटतं तेव्हा अनेकदा देव नवीन मार्ग तयार करत असतो. म्हणून अडचण पाहून घाबरण्याऐवजी तिच्यातून मार्ग कसा काढायचा हे शिकायला पाहिजे. बाळूमामा म्हणत असत की भक्तांनो, लोखंडाला मजबूत बनवण्यासाठी अग्नीतून जावे लागतं, तसेच मनुष्यालाही मोठे व्हायचं असेल तर संघर्षातून जावंच लागतं. भक्तांनो,
ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही, ज्याच्या आयुष्यात काम नाही, कर्म नाही, त्याच्या आयुष्यात अनुभवही नसतो, लक्षात ठेवा. म्हणून आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्याच वेदना उद्या तुमची ताकद बनतील. भक्ताने संकटाला शत्रू समजू नये, कारण संकट माणसाला स्वतःची ओळख तयार करून देतात, लक्षात ठेवा. जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा भक्तांनो, तेव्हा सर्वजण माणूस देवाच्या जवळ जातो, लक्षात ठेवा. आणि जेव्हा माणूस देवाच्या जवळ जातो तेव्हा त्याच्या जीवनात नवीन शक्ती निर्माण होते. बाळूमामा सांगत असत की ज्याच्याकडे धैर्य आहे त्याला पराभव नाही, कारण पराभव हा फक्त प्रयत्न सोडणाऱ्यांचा होतो, लक्षात ठेवा. प्रयत्न करणारा माणूस एक दिवस यशस्वी होतोच. तुम्ही किती वेळा पडलात हे महत्त्वाचे नाही, पडल्यावर किती वेळा उठलात हे महत्त्वाचं आहे. एखादे झाड एका दिवसात मोठे होत नाही, त्याला वर्षानुवर्ष सूर्य, पाऊस आणि वादळ सहन करावे लागते. मग भक्तांनो कुठे ते विशाल वृक्ष बनतं, लक्षात ठेवा. मजबूत वृक्ष बनतं. म्हणून तुमचे स्वप्नही एका दिवसात पूर्ण होणार नाही. संयम, श्रद्धा आणि मेहनत या 3 गोष्टींची साथ आवश्यक आहे. बाळूमामांच्या मते नकारात्मक विचार हे भक्तांचे सर्वात मोठे शत्रू आहेत, कारण ते माणसांची शक्ती कमी करतात. ज्याच्या मनात आशा असते, ज्याच्याकडे पुढे जाण्याची ऊर्जा असते, आशा संपली की प्रयत्न संपतात. म्हणून कितीही वाईट परिस्थिती असली तरी आशेचा दिवा कधी विझू देऊ नका. कधी कधी देव आपल्याला लगेच यश देत नाही मित्रांनो, भक्तांनो, कारण तो आपल्याला त्या यशासाठी तयार करत असतो. जर फळ कच्च्या असताना तोडले तर त्याची गोडी मिळत नाही. तसेच वेळ येण्याआधी मिळालेले यश कधीच टिकत नाही. माणूस योग्य वेळेची वाट पहा, पण चालणे थांबवू नका भक्तांनो, कारण बाळूमामा सांगत असत की कायम रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ नक्कीच होते. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी सुखाचा क्षण मिळतो नक्कीच. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो भक्तांनो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, थकू शकता पण थांबू नका, रडू शकता पण हार मानू नका, पडू शकता पण उठायला विसरू नका, कारण चालणाऱ्यांच्या पाठीशी देवाची कृपा उभी असते. श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार मंडळी, नमस्कार भक्तांनो.